नमस्कार मित्रांनो, आनंदी या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे आणि त्या ट्विस्टमध्ये मात्र मित्रांनो आता ह्या प्रांजल एक खूप मोठ्या भयानक संकटात अडकणार आहे आणि पृथ्वी समोर सुद्धा एक खूप मोठं भयानक संकट येणार आहे। कारण आनंदीचा अपमान करणाऱ्या पृथ्वी आणि प्रांजल या दोघांना मात्र आनंदीचं आता सत्य कसं समोर येणार आहे, आनंदीची आता महत्त्व म्हणजे आनंदी किती महत्त्वाची आहे, आपल्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे याचा भयानक सत्याने मात्र एक दृष्टांत त्यांना कसा भेटतो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका। मित्रांनो हे बघा, कालच्या भागामध्ये तुम्ही असे बघितले की आता आनंदीच्या पायावर जे काही जन्मखून आहे आणि त्या जन्मखुनेमुळे आता माई आणि आबांना खूप मोठं एक सत्य समजलेलं असतं। तेव्हापासून माई आणि आबा मात्र आनंदीला आपली मुलगी तर अगोदर मानत होते, परंतु मुलांनी आनंदीला आईचे हक्क द्यावेत यासाठी ते मुलांचे डोळे उघडवण्यासाठी खूप प्रयत्न करत आहे, परंतु मुलांना हे समजत नसतं। आणि तेव्हा आता आनंदी इतक्या मोठ्या धक्क्यातून आता ह्या संकटातून शेवटी मन लावून ती घर सोडून गेली होती, पण तरीसुद्धा शेवटी देवकृपेने मात्र आनंदीला तेथेच त्या घरात आणलं गेलं होतं। कितीही विद्याधरने तिच्यावर आता जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण पृथ्वीला आनंदी किती सत्याची आहे, आनंदीमुळे काय काय होऊ शकतं हे सगळं समजलेलं आहे। आणि त्यानंतर मात्र आता पृथ्वीने जे काही प्रांजल खोटं वागतो आणि खोटं वागून तो आपल्याशी इतकं मोठं खोटं बोलतो आणि आनंदीला संकटात टाकून आनंदीला अगदी वाटेल तसं बोलतो, म्हणून आता पृथ्वीला फार राग आलेला असतो आणि पृथ्वीने मात्र आता ह्या प्रांजलचं थोबाड फोडलेलं असतं, त्याला खूप मारलेलं असतं आणि याच गोष्टीचा आता प्रांजलला इतका राग आलेला असतो आणि इतका राग येऊन मात्र प्रांजल जेव्हा आता त्याने शिल्पाने त्याला जे काही 1 लाख रुपये दिलेले आहेत तर ते 1 लाख रुपये घेऊन मात्र त्याने खूप काही आईश केलेली असते आणि त्यात म्हणजे तो दारूच्या बॉटल घेऊन सुद्धा घरी आलेला असतो। प्रांजलने जर आता यापुढे दारू पेली तर मात्र त्याच्या जीवावर बेतणार असतं आणि त्याच्या जीवावर हे बेतणार आहे याचं त्याला भान राहत नाही आणि तो आता त्या रागाच्या भरात खूप काही दारू पितो, दारू इतका पितो की त्याला कसलंही भानच राहत नसतं। त्याची जी अवस्था आहे तर ती मात्र कंडिशनच्या बाहेर गेलेली असते आणि त्याच वेळेस आता आनंदी तेथे घरात आलेली आहे, त्या पेटीमध्ये आनंदीला आणलेलं असतं आणि बाहेर आता जेव्हा हा युगंधर आहे तर आनंदीसाठी नागपंचमीच्या दिवशी महादेवाचा अभिषेक करून सारखं ओम नमः शिवाय असा जप म्हणत आहे आणि प्रांजल आतमध्ये दारू पितो। आता हे सगळं काही बघितल्यानंतर प्रांजलवर खूप मोठं संकट येतं, त्याला आता उलट्या व्हायला सुरुवात होते, प्रांजलची अवस्था खूप बिकट झालेली असते आणि आता तो इतका दारू पितो तर त्याचं दारू पिल्याचं सत्य सगळ्यांच्या समोर येतं, कारण तो आता जन्म मृत्यूच्या दारामध्ये गेलेला असतो, कारण त्याचं लिव्हर तर खराब झालेलं होतं, पण आता जे काही तो दारू पिला तर आता मितालीला माहिती असतं की आता यापुढे जर तो दारू पिला तर मात्र त्याचे जगण्याचे चान्सेस आहे तर ते डॉक्टरांनी खूप कमी सांगितलेले असतात, म्हणून मात्र आता मितालीला फार मोठा धक्का बसतो। त्याची ती अवस्था बघून ती मात्र आता सगळ्यांच्या समोर प्रांजलला म्हणते की मी तुला एकदा सांगितलं होतं की दारू प्यायची नाही म्हणून, पण आता प्रांजलला पैसे कोणी दिलेले आहे दारू पिण्यासाठी हे सत्य आता माई आणि आबा जेव्हा शिल्पाचं सत्य उघड करतात तेव्हा युगंधर आणि आता पृथ्वी शिल्पाची खूप मोठी म्हणजे तिला कानामागे देत असतात आणि तिला कानामागे देऊन तिने कोणती चूक केलेली आहे, कारण प्रांजलला बिघडवण्यासाठी शिल्पाच कारणीभूत आहे हे सत्य आता त्यांच्यासमोर आलेलं असतं। पण त्याच वेळेस मात्र आता जेव्हा हे सगळं घडलेलं आहे त्यावेळेस मात्र आता हा प्रांजल खूप आता त्याला उलट्या वगैरे होत असतात, रक्ताच्या उलट्या वगैरे सुद्धा होत आहे, तेव्हा त्याची ती अवस्था बघून पृथ्वीला आता शिल्पाचा फारच राग येतो। पण त्याच वेळेस आता आनंदीने जी काही समिधा लहानपणी आता मुलांसाठी उपाय करायची, कारण जेव्हा आता एक वेळ अशी झाली होती विद्याधर सुद्धा खूप दारू पिलेला होता आणि दारूच्या नशेमध्ये त्याला सुद्धा असंच झालेलं होतं, पण समिधाने असं काहीतरी एक असा रामबाण उपाय केलेला असतो आणि त्या रामबाण उपायामुळे आज विद्याधर वाचलेला असतो, विद्याधरला जीवदान मिळालेलं असतं, पण तरीसुद्धा तो दारू पिल्याचं काही सोडत नसतो। पण त्याच आनंदीने मात्र आज समिधासारखा असा एक रामबाण उपाय केलेला असतो आणि त्या उपायाने मात्र आता आनंदी ही ज्या प्रांजलला सुखरूप वाचवण्याचा प्रयत्न करते। डॉक्टर तर आता येण्यासाठी उशीर झालेला आहे, परंतु आता लगेच मात्र आनंदीने त्याला जे काही आता
हे काढा वगैरे आहे तो कोणता, तर तो काढा दिलेला असतो आणि तो काढा पिऊन आता ह्या प्रांजलला खूप बरं वाटत असतं. त्याची जी अवस्था झालेली आहे तर ती खूप बिकट झालेली असते आणि ती तो काढा जेव्हा प्रांजलला पाजते, अगोदर तो प्यायला तयार नसतो कारण तो तिला जवळच येऊन द्यायला तयार नसतो. पण जेव्हा आता ह्या आनंदीने तो काढा आपल्या हाताने पाजलेला आहे तेव्हा प्रांजलला खूप बरं वाटतं आणि जेव्हा तर डॉक्टर प्रांजलला चेक करण्यासाठी तेथे येतात, सर्वांचे जीव टांगणीला लागलेले असतात आणि जेव्हा आता डॉक्टरांना हे समजतं की प्रांजलची अवस्था कशी आहे, प्रांजलला तर ते म्हणतात की आत्ता मात्र तुम्हाला म्हणजे तुमची जगण्याचे चान्सेस कमी होते आणि आता हा काढा तुम्हाला दिला गेलेला आहे, काहीतरी रामबाण असं औषध तुम्हाला दिलं गेलेलं आहे. तेव्हा शिल्पा म्हणते की हो, आनंदीने त्याला ते औषध म्हणजे काढा करून दिला होता. तेव्हा डॉक्टर म्हणतात की खरंच मला खूप बरं वाटलं, कारण हे बघा, कारण आनंदीने अगदी योग्य वेळेत तो काढा त्याला प्यायला दिला, त्यामुळे आज प्रांजलचा जीव सुखरूप आहे. नाहीतर प्रांजलचा आता खूप मोठा धोका त्याच्या जीवाला झालेला होता. प्रांजलची अवस्था इतकी बिकट झालेली असते का डॉक्टर म्हणतात की दारू पिण्यासाठी यांना सक्त मनाई केली असेल, कारण आत्ताच काही दिवसापूर्वी यांना अगदी भयंकर त्रास झालेला दिसतो, पण तरीसुद्धा त्यांनी दारू प्यायली. तर हे ऐकल्यानंतर आता घरातील सगळ्यांना धक्का बसतो, कारण प्रांजल दारू पितो हे सत्य आता सगळ्यांच्या समोर उघड होतं. तर माई काही शांत बसत नाही. माई म्हणते की आता ह्या प्रांजलला बिघडवण्यासाठी कारणीभूत आहे तर ती शिल्पा, कारण शिल्पानेच त्याला आता बक्षीस म्हणून पैसे दिले होते. कारण आता जेव्हा आनंदी या घरातून निघून गेली आणि प्रांजलने तिला काढून दिलं आणि त्यामुळेच मात्र आणि पृथ्वीलासुद्धा आता त्याच्या मनात आनंदीविषयी कोणतीही भावना येऊ नये यासाठी प्रांजल त्याच्याशी खोटं बोलला की आनंदी तिच्या आबांच्या घरी आहे. आणि हे युगंधरच्या समोर जेव्हा उघड होतं तर त्याच वेळेस मात्र आता युगंधरला हे सुद्धा समजतं की शिल्पासुद्धा आता आनंदीच्या किती विरोधात आहे. आनंदीला ती आता घराच्या बाहेर काढण्यासाठी इतके प्रयत्न करत आहे आणि प्रांजलला बिघडवण्यासाठी ती पैसे देते केवळ आनंदीच्या विरोधात म्हणून. हे सत्य जेव्हा युगंधरला आणि पृथ्वीला समजतं त्यावेळी युगंधर आता या शिल्पाच्या समोर येतो आणि शिल्पाच्या समोर आल्यानंतर शिल्पाला म्हणतो की ताई, अगं तुला लाज वाटते का, आपल्याच मुलाचं बिघडवते आणि आनंदी अशी आहे की मुलांना सुधारवण्यासाठी प्रयत्न करते आणि त्याच आनंदीला तू घराच्या बाहेर काढण्यासाठी इतका कसा डाव रचत आहे. मी तुम्हाला आज एक सत्य सांगतो, आनंदीच्या विरोधात कोण कोण आहे हे शोधण्यासाठी मला आनंदीच्या विरोधात जावं लागलं, तिच्याविषयी मला वाईट साईड बोलावं लागलं, तिची मला काळजी नाही असं दाखवावं लागलं, परंतु आज मात्र शिल्पाताई तुझे काही वागली तर ते माफी करण्याच्या लायकीचं नाही. आणि त्याच वेळेस आता शिल्पा म्हणते की हे बघ युगंधर, तू कितीही माझा अपमान केला आणि मला घराच्या बाहेर जरी जाण्यासाठी सांगितले तरीसुद्धा मी माझ्या मुलाला सोडून कुठेही जाऊ शकत नाही. शिल्पा म्हणते की प्रांजल माझा मुलगा आहे, त्याच्या म्हणजे आयुष्यामध्ये जे काही निर्णय घ्यायचे असेल तर ते केवळ मी घेऊ शकते. प्रांजल माझा मुलगा आहे. हे सगळं सत्य समजल्यानंतर घरातील प्रत्येकाला धक्का बसलेला असतो. शिल्पाने आज तिचं सत्य उघड केलेलं असतं, पण प्रांजल हा तिचा मुलगा नसतो. कारण आता एक असा भयानक ट्विस्ट तुमच्यासमोर मी आणणार आहे, कारण आता सगळ्या सत्याचा उलगडा कसा होतो, शिल्पाचा मुलगा कोण, शिल्पाचा नवरा काय करतो, हे सगळं उघडकीस होणार आहे. तेव्हा आता शिल्पा जेव्हा म्हणते तेव्हा सगळ्यांना धक्काच बसतो. युगंधर म्हणतो की आज ताई तू खरं बोलली, कारण आज तू दाखवून दिलं, कारण मी आजपर्यंत प्रांजलला कधीही माझ्या मुलाप्रमाणे मानलंच नाही, म्हणजे मुलाप्रमाणे मानलं, कधी मी भेदभाव केला नाही, पण आज मात्र तू ते दाखवून दिलं. तेव्हाच पृथ्वी समोर येतो आणि मितालीसुद्धा, आत्तू तू इतकं म्हणजे आमच्यामध्ये भेदभाव करत होती, आम्ही इतक्या दिवस समजत होतो की तू प्रांजलचा लाड इतका का करते आणि आज समजलं की प्रांजल तुझा मुलगा आहे म्हणून तू त्याला इतकं प्रेम करते. शिल्पा म्हणते की नाही रे, मी सगळ्यावरच प्रेम करते, पण तुम्ही तसा गैरसमज करून घेऊ नका. परंतु मितालीला फार राग येतो. मिताली म्हणते की आत्तू तू त्याला इतके पैसे का देत होती, काय गरज होती, त्याच्या जीवावर किती मोठं बेतलेलं आहे तुला माहिती आहे का, त्याचे लिव्हरसुद्धा खराब झालेले आहे आणि तरीसुद्धा मात्र तू त्याला दारू पिण्यासाठी पैसे देतेस. तेव्हा शिल्पा आता प्रांजलवर खूपच भडकते, पण आज आनंदीमुळे प्रांजलचा जीव वाचलेला असतो आणि त्या संकटातून आज आनंदीने त्याला बाहेर काढलेलं असतं. तेव्हा प्रांजलचे डोळे उघडतात, परंतु आता आनंदी म्हणते की किती काही केलं तरीसुद्धा मला माझं महत्त्व नाही, मला माझ्यापेक्षा माझ्या मुलांची काळजी आहे. आणि त्याच वेळेस आता पृथ्वीवर ज्याने जे काही हे म्हणजे
ते कॉन्ट्रॅक्ट पूर्ण केलेलं नसतं आणि ते कॉन्ट्रॅक्ट पूर्ण केलं नाही म्हणून वकील साहेब पोलिसांना घेऊन तेथे येतात आणि वकील साहेब पोलिसांना घेऊन तेथे आल्यानंतर मात्र आता एक असं म्हणजे भयानक सत्य समोर आणणार आहे. कारण पृथ्वीने आता जे क्लायंटच्या ऑर्डर वेळेत पूर्ण करून दिलं नाही म्हणून आता त्याला जेल होणार आहे. परंतु आनंदी पुढे येते. आनंदी आता हे कॉन्ट्रॅक्ट स्वीकारते. आनंदी म्हणते की पृथ्वी तू टेन्शन घेऊ नकोस, आता फक्त वकिलांकडून तू वेळ मागून घे, आपण वेळेत हे सगळं काम पूर्ण करून देऊ. पृथ्वीला फार टेन्शन आलेलं असतं. पृथ्वीला काय करावं तेच काही कळत नसतं. पण आज तीच आनंदी रात्रंदिवस जागून मात्र पृथ्वीच्या ऑर्डर पूर्ण करते. पृथ्वीच्या रेडीमेड साड्यांची ऑर्डर तिने एका सकाळपर्यंत पूर्ण केलेली असते. आनंदीतील आता हे जे काही स्वाभिमान आहे आणि जी जिद्दी आकांक्षा आहे ती बघून पृथ्वीचे डोळे खरंच भरून येतात. कारण आपल्या समिता आईप्रमाणे आज आनंदीने आपल्याला संकटातून वाचवलं. प्रांजलला इतक्या मोठ्या संकटातून वाचवलं. खरंच आपण तिचे आभार मानले पाहिजे. म्हणून पृथ्वी आनंदीची माफी मागतो. त्यानंतर शिल्पाला आता युगंधर घराच्या बाहेर जायला सांगतो. कारण या घरात तू जी चूक केलेली आहे तर तिला जर माफ करायचं असेल आणि तुला जर सुधारायचं असेल तर किचनमधील सगळं काम तुला करावं लागेल. आणि यापुढे आनंदीला एकही शब्द वाह्यात बोलला जाणार नाही. कारण आनंदी या घराची मालकीण आहे. आज तिच्यावर जे संकट आले आणि तिने त्या संकटातून मार्ग काढून शेवटी आपल्या घरामध्ये पाऊल ठेवलं. आणि त्याच नागपंचमीच्या दिवशी आता हे सर्व घडलेलं असतं. आणि त्या नागपंचमीच्या दिवशी आनंदीचा पाऊल घरामध्ये पडताच हे सर्व घडलेलं आहे. आणि सगळ्यांना एक मोठ्या संकटातून आनंदीने वाचवलेलं आहे. आणि शेवटी आनंदीचं महत्त्व काय आहे हे सगळ्यांना समजतं. आणि त्याच वेळेस तेथे आरती आणि आरची येतात. आरती आणि आरची घाईने आनंदीला घट्ट मिठी मारतात आणि ताई तू आम्हाला सोडून कुठेही जायचं नाही असं म्हणतात. परंतु आनंदी म्हणते की हे बघा आरती आणि आरची टेन्शन घ्यायचं नाही, सगळं व्यवस्थित होईल म्हणून ती त्यांना आधार देते. आणि त्याच वेळेस मात्र आरती आणि आरची म्हणतात की या घरात तू राहायचं नाही आनंदी ताई, कारण या घराला तुझी काळजी नाही. परंतु सगळेजण आनंदीसमोर हात जोडून उभे राहतात. आणि शेवटी विद्याधरचं सत्य सगळ्यांच्या समोर आल्यामुळे आज आनंदीने त्याला शिक्षा अशी केलेली आहे की या घरातून मात्र चालतं होण्याऐवजी जे नोकराचं काम आहे तर ते प्रत्येक गोष्ट नोकराची त्याला करावी लागेल. आणि शिल्पाची तर चांगली जिरवलेली असते. युगंधरने शिल्पाला बॅग वगैरे भरूनच जायला सांगितलेलं असतं. पण आनंदी स्वतः शिल्पाला थांबवते. शिल्पाताईला म्हणते की तुम्ही कुठेही जायचं नाही, या घरात तुमचा हक्क आहे, राहील आणि कायम असेल. तेव्हा शिल्पाचे सुद्धा डोळे उघडतात. तर मित्रांनो असेच नवनवीन ट्विस्ट पाहण्यासाठी लवकरच आपल्या चॅनलवर या. तोपर्यंत धन्यवाद.